नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम. ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीदवाक्य घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत B.Ed अधिष्ठान अभ्यासक्रम EDU 405 शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र मराठी या पाठ्यपुस्तकाचे आज आपण वाचन करूया. तिसरा मुख्य मुद्दा पाहूया. आशय विश्लेषण, प्रकार व नमुने. आशय विश्लेषणाचे प्रमुख 3 प्रकार पडतात. 1. डेव्हिस तंत्रानुसार आशय विश्लेषण. 2. मूल्यमापन तंत्रानुसार आशय विश्लेषण. 3. आशयाचे बोधात्मक मानसशास्त्रीय विश्लेषण. डेव्हिस यांनी आशय विश्लेषणाची व्याख्या पुढीलप्रमाणे केलेली आहे. आशय विश्लेषण म्हणजे विशिष्ट घटक, उपघटकातील मुद्दे, उपमुद्दे यांची केलेली श्रेणीबद्ध तर्कसंगत मांडणी होय. उदाहरणार्थ, आपणास इयत्ता 5वीतील व्यक्तिचित्र या घटकातील भाऊची चिकाटी हा पाठ उपघटक शिकवायचा असेल तर डेव्हिस तंत्रानुसार पुढीलप्रमाणे विश्लेषण करता येईल. भाऊची चिकाटी, भाऊंचे वसतिगृहातील जीवन. 2. डॉक्टर मालपेंचे कोडे सोडविण्यासाठी भाऊंची तळमळ. 3 आहे भाऊंनी कोडे सोडविण्यासाठी दाखवलेली तळमळ, जिद्द, चिकाटी. 4 आहे भाऊंच्या लहानपणीची गोष्ट, लोभ्याबाबतचे वर्णन. 5वी आहे आईची शाबासकी. 6वा आहे या पाठातून दिसून येणारे भाऊंचे गुण. आशयातील या विश्लेषणामुळे या घटकातील महत्त्वाचे मुद्दे कोणते, त्यांचा संबंध कसा आहे, त्यांचा क्रम कसा असावा, त्यासाठी कोणती साधने वापरावीत इत्यादी बाबींची सुस्पष्ट जाणीव या सर्वांविषयीच्या दृष्टी प्राप्त होते. परंतु त्या विश्लेषणाने त्या आशयाचे स्वरूप स्पष्ट होत नसल्याचे आशय विश्लेषणाची ही पद्धत प्रचलित नाही. दुसरा मुद्दा आहे मूल्यमापन तंत्रानुसार आशय विश्लेषण. यामध्ये हा प्रकार डॉक्टर ब्लूम यांनी मूल्यमापन विषयक दृष्टिकोनातून प्रचलित केलेला आहे. डॉक्टर ब्लूम यांच्या उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण बोधात्मक, भावात्मक व क्रियात्मक या व्यक्तिमत्व विकासाच्या अंगानुसार केले. सध्या याचा उपयोग आपण उद्दिष्ट व आशय निश्चितीसाठी करतो. वरील 3 अंगांपैकी बोधात्मक क्षेत्रानुसार आपण आशय विश्लेषणाचा विचार करू. आपल्याला अध्यापन करावयाच्या घटक, उपघटक यांच्या आशयाचे विश्लेषण करावयाचे असल्याने हे सर्व घटक सुस्पष्टपणे जाणून घेतले पाहिजेत. त्या सर्व मुद्द्यांचे स्पष्टीकरण व तक्ता पुढे दिलेला आहे. भाऊंची चिकाटी या इयत्ता 5वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील पाठाचे आशयाच्या स्वरूपानुसार केलेले विश्लेषण पाहूया. घटक, व्यक्तिचित्र, उपघटक, भाऊंची चिकाटी, इयत्ता 5वी. आशयातील घटक पाहूया. नवीन शब्द, चिकाटी, वसतिगृह, कृतज्ञता, महर्षी, शिक्षण, महर्षी, विचारचक्र, निग्रह. वाक्प्रचार आणि म्हणी आले आहेत. मनाने घेणे, चैन न पडणे, हताश होणे, निग्रह करणे. वाङ्मय प्रकार, व्यक्तिचित्र. पाठातील शिकवण आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे वसतिगृहातील अनुभव, त्यांच्या अंगचे गुण व शालेय जीवनातील प्रसंग. पाठाची वृत्ती आहे सहृदयता, अडचणींमध्ये दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती आणि धाडसी वृत्ती. व्याकरण आहे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग, वचन. आशय विश्लेषणाचा 3रा प्रकार आशयाचे बोधात्मक मानसशास्त्रीय विश्लेषण होय. आशयाचे विश्लेषण हे मेंदूमध्ये ज्या प्रकाराने ज्ञान संग्रहित होते त्यानुसार करता येते. या विश्लेषणाला आशयाचे बोधात्मक मानसशास्त्रीय विश्लेषण असे म्हणतात. बोधात्मक मानसशास्त्रीयानुसार ज्ञानाचे 2 प्रकार पडतात. 1. निर्देशात्मक ज्ञान. 2. कार्यात्मक ज्ञान. निर्देशात्मक ज्ञान यामध्ये निर्देशात्मक ज्ञान म्हणजे जे इतरांमध्ये पुढे मांडता येऊ शकते, प्रतिपादत येते किंवा त्यांचा निर्देश करता येतो. उदाहरणार्थ, हे मी जाणतो किंवा हे मला माहीत आहे याचाच अर्थ त्या गोष्टीबाबत माहिती ज्ञात असणे सांगता येते. उदाहरणार्थ, माझी जन्मतारीख डॅश डॅश आहे, मला हा प्राणी आवडतो.
याप्रमाणे माहिती सांगणे. कार्यात्मक ज्ञान, यामध्ये ज्ञानाचा दुसरा प्रकार हा आहे कार्यात्मक ज्ञान. विविध कृती, क्रिया, प्रक्रिया कोणकोणत्या पायऱ्यानुसार करावायचे याचे ज्ञान. ते कसे करावायचे हे मला माहीत आहे याचे ज्ञान म्हणजे कार्यात्मक ज्ञान होय. निर्देशात्मक ज्ञानाचे स्वरूप आणि विश्लेषण पाहूया. निर्देशात्मक ज्ञान हे माहिती, संकल्पना, सामान्यीकरण या स्वरूपाचे असले तरी त्यात सूक्ष्म भेद असतो. काही कल्पना ह्या चित्र स्वरूपात अधिक प्रभावी रीतीने मांडता येतात. उदाहरणार्थ त्रिशंकू यांचे शाब्दिक वर्णनापेक्षा प्रत्यक्ष आकृती काढून शब्द अधिक चांगला स्पष्ट करता येतो. तसेच वर्णन करून काही शब्दांचे अर्थ स्पष्ट करण्यापेक्षा विरुद्ध अर्थ स्पष्टीकरणाने लवकर व प्रभावी स्पष्ट करता येतो. देशभक्ती ही संकल्पना शब्दाने स्पष्ट करावी लागेल. या ठिकाणी शब्द म्हणजे कल्पनेसाठी वापरलेले चिन्हे होत. उदाहरणार्थ आनंद, दुःख या विविध भावनांचा निर्देश करणारी शब्दरूपे चिन्हे आहेत. जशी शब्दरूपे चिन्हे आहेत तशी ती चित्ररूपीही असतात. उदाहरणार्थ चित्रावरून गोष्ट सांगणे. गणितातील चिन्हे, वाहतुकीबाबत वापरली जाणारी चिन्हे म्हणजे चिन्हांनी मांडले जाणारे किंवा निर्देशित केले जाणारे ज्ञान. चिन्हांकित निर्देशित ज्ञान होय. काही संकल्पना अधिक मूर्त असतात, त्यांच्या प्रतिमा आपल्या मनात उमटते. हे प्रतिमांकित निर्देशित ज्ञान होय. उदाहरणार्थ कुत्रा या चिन्हांकित निर्देशापेक्षा प्रतिमांकित निर्देशित ज्ञान संयमी होते. तर चिन्हांकित ज्ञान केवळ चिन्हांच्या म्हणजे शब्दरूपाच्या साहाय्याने साठवले जाते हे लक्षात ठेवले पाहिजे. प्रतिमांकित व चिन्हांकित निर्देशात्मक ज्ञान संचयित करण्याची आणखी एक पद्धत म्हणजे ही चिन्हे दोन किंवा अधिक प्रतिमांमधील अर्थपूर्ण परस्पर संबंध लक्षात ठेवणे. उदाहरणार्थ खुर्चीखाली मांजर बसते. या वाक्यात खुर्ची, मांजर या दोन वस्तूंतील अर्थपूर्ण संबंध खाली बसणे ह्यातून शब्द व्यक्त होतो. निर्देशात्मक ज्ञानाचा आणखी एक प्रकार म्हणजे मार्ग, स्थळ यांचे ज्ञान. अशी माहिती विद्यार्थी आपल्याला मनामध्ये आराखडा किंवा नकाशा या स्वरूपात साठवून ठेवतो. निर्देशात्मक ज्ञानामध्ये संकल्पनांचाही समावेश होतो. संकल्पना अलग अलग खुल्या स्वरूपात आपण मेंदूमध्ये साठवून ठेवत नसतो, तर त्या सर्व संकल्पना एकमेकांशी निगडीत स्वरूपात आपण लक्षात ठेवत असतो. संकल्पनेच्या काही अशा गुंफण्यास संकल्पनात्मक रूपबंध असे संबोधलेले आहे. संकल्पनात्मक रूपबंध पाहूया. एखाद्या मध्यवर्ती संकल्पनेशी अर्थपूर्णरित्या निगडीत असलेली परस्पर संबंधी संकल्पनांच्या संघटनास किंवा समूहास संकल्पनात्मक रूपबंध असे म्हणतात. त्यामध्ये संकल्पनात्मक चौकटी. संकल्पनेच्या चौकटी यामध्ये येणाऱ्या संकल्पना विशिष्ट परिस्थिती, प्रसंग, रचना याप्रमाणे जोडल्या जातात. संकल्पनातील संहिता. संकल्पनेच्या चौकटीप्रमाणे येथे संकल्पनेची गुंफण ही विशिष्ट संदर्भातील परिस्थिती, घटना याशी संबंधित असतो. येथे घटनांचा क्रम सहसा बदलत नाही. तिसरा आहे अर्थपूर्ण शाब्दिक जाल. यामध्ये संकल्पना एकमेकांशी अर्थपूर्ण अशा संबंधांनी जोडलेल्या असतात. पुढचं आहे कार्यात्मक ज्ञान. कार्यात्मक ज्ञानात काही प्रमाणात कौशल्याचा भाग अधिक असतो. हे कौशल्य बौद्धिक, भाषिक किंवा कारक स्वरूपाचे असते. उदाहरणार्थ समस्या निराकरण, प्रभावी भाषण हे भाषिक कौशल्य आहे. तर आकडेमोड, गणिती, इतर वाद्य वाजवणे हे कारक स्वरूपाचे कौशल्य आहे. अशी सर्व कौशल्ये कार्यात्मक ज्ञानात येतात. कार्यात्मक ज्ञानात कार्यपद्धतीतील कृती, उपकृती आणि कृतिक्रम या तिन्हींचा समावेश असतो. बोधात्मक मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आशयाचे विश्लेषण करण्यासाठी प्रत्यक्ष जो आशय शिकविण्याचा आशय घटक त्याच्या मांडणी बोधात्मक दृष्टिकोनातून करता येणे गरजेचे आहे. यासाठी बोधात्मक मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून प्रत्यक्ष शिकवण्याचा जो आशय आहे त्याचे विश्लेषण खालील तक्त्यानुसार करण्यात आलेले आहे. खाली आपण एक तक्ता दिलेला आहे, तो पाहूया. ज्ञानाचे स्वरूप आणि आशय विश्लेषण.
पहिला आहे प्रतिमांकित निर्देशात्मक ज्ञान. यामध्ये मराठी विषयाच्या संदर्भात प्रतिमांवर आधारित येणारी माहिती व संकल्पना यांची नोंद करावी लागेल. उदाहरणार्थ महापूर, भूकंप, पोळा, झुंज इत्यादी. दुसरा आहे चिन्हांकित निर्देशात्मक ज्ञान. यामध्ये शब्द किंवा अन्य चिन्हांचे आशय व्यक्त होतो त्याचा समावेश करता येतो. भाषेमध्ये असा आशय अधिकांश असल्याने चिन्हांकित निर्देशात्मक ज्ञान हा भाग अधिक येईल. तिसरा आहे संकल्पना. भाषेतील अनेक शब्द ह्या संकल्पना असतात, त्या स्पष्ट कराव्या लागतात. शिवाय भाषेमधील आशयात येणाऱ्या विविध संकल्पना म्हणजे वाक्प्रचार, म्हणी, अलंकार ह्यांचा समावेश येथे होईल. चौथा आहे बोधात्मक नकाशा. भाषेच्या संदर्भात प्रवास वर्णनात्मक पाठ, सहल यांवर आधारित निबंध ज्यामध्ये ठिकाणांचा नकाशाद्वारे उल्लेख करता येईल. 4 आहे संकल्पनात्मक रूपबंध. स्वरूप संबंधित संकल्पनांचा संचाचा येथे संबंध येतो. उदाहरणार्थ इयत्ता 5वीतील भाऊंची चिकाटी, आचार्य प्रफुल्लचंद्र रॉय, किरण बेदी ह्या व्यक्तिचित्रात्मक पाठातील परस्पर संकल्पनांचा संबंध. इयत्ता 8वीमधील उद्योग महर्षी वालचंद्र हिराचंद, वीर वामन जोशी, विरंगुळा व्यक्तिचित्रात्मक पाठ. इयत्ता 9वीमधील कर्मवीरांच्या आठवणी, माझी बॅडमिंटनची साधना, साताऱ्यांचे प्रतिसरकार या पाठामधून व्यक्त होणाऱ्या संकल्पनांचा परस्पर संबंध स्पष्ट करता येतो. 6 आहे संकल्पनात्मक चौकटी. यामध्ये एक साचेबंद संरचना असते. इयत्ता 5वीमधील नंदीवाला हा पाठ, इयत्ता 9वीमधील पिंजऱ्यातील झुंज, मी जालन्याच्या शाळेत जातो हा पाठ. अशा पाठांमध्ये साचेबंद संरचना स्पष्ट करता येते. संकल्पनेची संहिता. एका विशिष्ट प्रसंगातील क्रमबद्ध घटनाक्रम यामध्ये अपेक्षित आहे. उदाहरणार्थ 5वीमधील पाऊस, स्वातंत्र्याचा महोत्सव, निसर्गाचे वरदान इत्यादी पाठ. इयत्ता 8वीमधील अरे बापू, गायधनी, गोकुळची साक्ष, सैनिकी रक्त. इयत्ता 9वीमधील कणा, वातचक्र, गाऊ, त्यांना आरती ह्या कविता. माझी बॅडमिंटनची साधना, शेतीसाठी पाणी हे पाठ. यातून एक संकल्पना व्यक्त होते, त्यामुळे ते यामध्ये येऊ शकतील, कारण यामध्ये विशिष्ट अशा घटना, प्रसंग यांचे वर्णन केलेले आहे. महापूर या कवितेमध्ये नदीला आलेल्या महापुरामुळे झालेले नुकसान व त्यातून एका जिद्दी तरुणाचे उभे केलेले प्रसंग हे सर्व या संहितेमध्ये येऊ शकतात. 8 आहे अर्थपूर्ण शाब्दिक जाल. यामध्ये घटकातील सर्व संकल्पना यांचा परस्पर संबंध व अन्य संकल्पनांशी संबंध येथे अपेक्षित आहे. उदाहरणार्थ सौर ऊर्जा या इयत्ता 9वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठामध्ये इंधन, पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जा, सौर ऊर्जा, सौर घर अशा घटना, संकल्पना व त्यातील परस्पर संबंध हे अर्थपूर्ण शाब्दिक जाल मध्ये येईल. 9 आहे कार्यात्मक ज्ञान. बौद्धिक, भाषिक कौशल्ये, व्याकरण विषयक कौशल्ये असे घटक यामध्ये येतील. वाचन, भाषण, लेखन कौशल्यांचाही समावेश येथे होईल. तसे पाठ्यपुस्तकात दिलेला काव्यानंदांचा भाग इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील संशय रत्नमाला या कवितेतील यमक अलंकार आलेला आहे, त्यामुळे कार्यात्मक ज्ञान येऊ शकेल. 10 आहे नित्यकृती. यामध्ये विविध कौशल्यातून वाचन, भाषण, लेखन इत्यादी कौशल्यातून निष्पत्ती निर्मिती सांगता येईल. इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांबाबत अस्खलित योग्य स्वराघातात प्रगट वाचन करणे हे जसे अपेक्षित आहे तसे मूकवाचनाची सवय लावणे हेही अपेक्षित आहे. व्याकरण विषयक नाम, सर्वनाम, विशेषनाम, सामान्य नाम, भाववाचक नाम इत्यादी नामांच्या विविध निर्मितीमागील कार्यकारण, भाव, नियम यांची माहिती हे यामध्ये अपेक्षित आहे. इयत्ता 8वी 9वी बाबतीत अलंकार, त्यांचे प्रकार, अर्थालंकार, शब्दालंकार ज्यांचे सूक्ष्म भेद, प्रकार, त्यामागील कार्यकारण, भाव, नियम हा भाग कार्यात्मक ज्ञानामध्ये येऊ शकेल. त्यातील नित्यकृतीमध्ये तो येऊ शकतो. इयत्ता 9वीच्या कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांची कणा ही धैर्याने संकटाला सामोरे जाणाऱ्या युवकाची केवळ आपणास संकटाशी मुकाबला करण्यासाठी प्रेरणा द्यावी ही अपेक्षा व्यक्त करणारी कविता दिलेली आहे. तिचे डेव्हिस
तंत्रानुसार आशय विश्लेषण पुढीलप्रमाणे करता येईल. कणा. कवी आहेत कुसुमाग्रज. इयत्ता 9वी. पाठ्यमुद्दे व उपमुद्दे. 1. महापुरामुळे निर्माण झालेले चित्र. युवकाची झालेली अवस्था. नदीच्या पुरामुळे प्रपंचाची झालेली हानी. सर्वस्व गेल्याचे दुःख. सर्वस्व हरवूनसुद्धा संकटाला सामोरे जाण्यासाठी सज्ज झालेला युवक. पत्नी वाचली. पत्नीसोबत प्रपंच सावरण्याचा प्रयत्न. युवकाची अपेक्षा. महापुरामुळे युवकाच्या प्रपंचाचे झालेले नुकसानामुळे सरांचा झालेला समज. सरांकडून युवकांची अपेक्षा. वरील कवितेच्या मुद्द्याआधारे आपणास कविता अध्यापन करता येईल. यामध्ये कणा कवितेत आशय विश्लेषणामुळे आलेले महत्त्वाचे मुद्दे, त्यातील सहसंबंध, त्यांचा क्रम, त्यासाठी वापरावयाची साधने याबाबत दृष्टी प्राप्त होऊ शकते. परंतु आशयाचे स्वरूप नेमके स्पष्ट होत नसल्याने ही पद्धती प्रचलित नाही. आशय विश्लेषणाची दुसरी पद्धत मूल्यमापन तंत्रानुसार आशय विश्लेषण. यामध्ये तपशील किंवा तथ्य म्हणजे फॅक्ट्स सांगता येतील. नदीला आलेल्या महापुरामुळे युवकाच्या संसारातील सर्व चीज वस्तू वाहून गेल्या. दुसरा आहे मिळवलेले सर्व होते नव्हते ते गेले, फक्त बायको वाचली. आणि तिसरा आहे सर्वस्व गेल्यावर सुद्धा आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी फक्त पाठीवरून हात फिरवून लढण्यासाठी केवळ प्रेरणा द्यावी ही अपेक्षा. संकल्पना. कर्दमलेले कपडे. माहेरवाशीण. होते नव्हते ते जाणे. एकटेपणा वाटणे. पाठीवर हात ठेवणे. लढ म्हणणे. कणा. घरटे. मोडून पडणे. चूल विझणे. प्रसाद इत्यादी. सामान्यीकरण. पाठाचे सामान्यीकरण पाहूया. निसर्गाचा प्रकोप होत असतो. मानव हा धैर्याने आलेल्या प्रसंगाला सामोरा जात असतो. 2. माणसाला कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी प्रेरणा देण्याची किंवा प्रेरणा देणाऱ्यांची, धीर देणाऱ्यांची गरज असते. त्यांच्या मानसिक स्थितीचे चित्र. 3. धैर्याने आलेल्या प्रसंगाला सामोरे जाणे याचाच अर्थ ताठ मानेने जगणे, अभिमानाने जगणे, लाचारी न पत्करणे म्हणजे कणा असे होय. संकेत. वडीलधाऱ्यांनी आधार द्यावा. संकटाला सामोरे जाण्याची प्रेरणा द्यावी. लाचारीने जीवन न जगण्यासाठी जीवनात अभिमानाने वागण्याची शिकवण द्यावी ही वडीलधाऱ्यांकडून अपेक्षा. प्रक्रिया. पुरामुळे युवकांच्या जीवनात निर्माण झालेली परिस्थिती. 2. संकटावर मात करण्याची, त्याच्याशी लढण्याची युवकाची वृत्ती व युवकाची अपेक्षा. पद्धती. प्रस्तुत कवितेच्या संदर्भात आशयाची परिणामकारकता वाढविणारी अध्यापन पद्धती. सिद्धांत. संकटाला सामोरे जाण्यासाठी मोठ्याचे आशीर्वाद पाठीशी असले की निश्चित यशस्वी होता येते. जीवन जगण्याची उभारी येते. वरीलप्रमाणे कणा या कवितेचे मूल्यमापन तंत्रानुसार आशय विश्लेषण करता येईल. यात आशय विश्लेषणातील सर्वच घटक येतील असे नाही. यानंतर आशय विश्लेषणाची तिसरी पद्धती म्हणजे आशयाचे बोधात्मक मानसशास्त्रीय विश्लेषण होय. यानुसार वरील इयत्ता 9वीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील कणा या कवितेचे आशय विश्लेषण करूया. निर्देशात्मक ज्ञानाचे स्वरूप विश्लेषण. महापुरामुळे निर्माण झालेले युवकाच्या जीवनातील चित्र. चिखल, माती यांनी बरबटलेले कपडे, चिखलाने माखलेले व विस्कळलेले केस, भिंती पडलेल्या, पाणी साचलेले व प्रापंचिक साहित्य वाहून गेलेले पडके घर, सर्व पाणी, चिखल यांनी भरलेले मोडक्या घराचे चित्र. कवीच्या समोर विमनस्क अवस्थेतील असहाय्य युवक. मदतीसाठी खिशाकडे हात नयणारे सर. मदत नाकारणारा पण लढण्याची ताकद, जिद्द, प्रेरणा द्या म्हणणारा ताठ मानेचा कणा असलेला एक धीरोत्तक युवक. संकल्पनात्मक रूपक. पाठाचा संकल्पनात्मक रूपक पाहूया. रूपबंध. महापूर हा संकल्पनेशी निगडीत असलेला अन्य कल्पना. महापूर. कुटुंबाची वाताहत. जनावरे, पाळीव पक्षी, प्राणी यांची वाताहत.
लहान मुले, म्हातारी माणसे, घरातील धान्य, पैसा, अडका, प्रापंचिक साहित्य इत्यादींची होणारी वाताहत, कच्च्या मातीचे घरांचे प्रवाहामुळे होणारे नुकसान या सर्वांशी मुकाबला करून संकटाला सामोरे जाण्याची मानवी असामान्य वृत्ती इत्यादी. समाजाचा दृष्टिकोन. असहाय्य युवकाची अपेक्षा. महापूर ही एक मुख्य संहिता आहे. संकल्पनेची संहिता. महापूर ही एक मुख्य संहिता आहे. महापुरामुळे कोणते आणि कसे नुकसान ग्रामीण भागात होऊ शकते याची जाणीव. अशा संकटाला धैर्याने सामोरे जाण्यासाठी युवकाची जिद्द. समाजानेही अशा वेळी कसे वागले पाहिजे याचे कवीच्या माध्यमातून दिलेले उदाहरण. युवकाची अपेक्षा. महापूर ही एकच संहिता प्रस्तुत पद्यात दिलेली आहे. अर्थपूर्ण शाब्दिक जाल पाहूया. परिस्थितीने असहाय्य झालेला माणूस मदतीची याचना करतो, परंतु काही लोक त्याला अपवाद असतात. माणूस परिस्थितीमुळे अगतिक बनतो, पण तो जिद्द सोडत नाही. त्याला प्रेरणा, उभारी मिळाली तर तो कोणत्याही परिस्थितीशी लढण्यात तयार होतो. नवी जिद्द, नवी प्रेरणा घेऊन तो संकटाला सामोरं जातो. अशा तऱ्हेने कणा या कुसुमाग्रजांच्या एका कवितेचे 3 प्रकारे आशय विश्लेषण शिक्षक म्हणून करू शकतो. त्याद्वारे तो आपले अध्यापन अधिक प्रभावी व परिणामकारक बनवू शकतो. याच प्रकारे पुढील काही पाठांचे आशय विश्लेषण मूल्यमापनाच्या दृष्टिकोनातून केलेले आहे. याशिवाय सोबत काही पाठांचे आशय विश्लेषण केले आहे. त्याचे आशय विश्लेषण अन्य पद्धतीने विश्लेषण केलेले पाहूया. इथे तुम्ही पाहू शकता. काही संरचनेतील स्थान व आशय आहे. सामाजिक कथा. उपघटक आहे माझे माहेर, वागदरा. नवीन शब्द आहे पाठातील. झगमग, हेरणे, कबूल, अफाट, दृष्टीआड. पाठातील म्हणी व वाक्प्रचार आहे. तोंडसे पाणी पळणे, प्राण कंठात येणे, धडकी भरणे, पाचावर धारण बसणे. व्याकरण येणार आहे. संधी, व्यंजन, स्वर इत्यादी. लेखन किंवा भाषण येणार आहे. हुंडाबंदी या विषयावर भाषण करा. मुद्दे पाठाचे. सावळा यांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन. सावळा व तरुण मुलगी यांची भेट. दादा पाटील व सावळा यांच्यातील बातचीत. राजाराम व सावळा यांची भेट. संबोध येणार आहे. झाडे, गुन्हेगार, रुपये इत्यादी. पाठाचा तपशील. हुंड्यामुळे स्त्रियांचा संसार उद्ध्वस्त होत असतो. स्त्रियांना छळले जाते. स्त्रियांवर अत्याचार होत असतो. हा छळ थांबवण्यासाठी लोकांनी हुंड्यापासून बाजूला गेले पाहिजे. मध्यवर्ती कल्पना आहे. स्त्रियांचा उद्ध्वस्त होणारा संसार उभा करून त्यांच्या जीवनात सुख आणणाऱ्या सावळ्याचे व्यक्तिचित्र येथे रेखाटलेले आहे. त्यानंतर पुढे पाहूया. दलित कथा. हा संरचनेतील स्थान व आशय आहे. उपघटक आहे कसरत. या पाठामध्ये आलेले नवीन शब्द बोचकी, बगुली, बसक, अनवणी. पाठातील म्हणी आणि वाक्प्रचार पाहूया. जीवावर येणे, चेव येणे, अंतःकरणा तिळतिळ होणे. व्याकरण येणार आहे. समास, बहुव्रीही. लेखन आणि भाषण. तुम्ही पाहिलेल्या डोंबाऱ्याच्या खेळाचे वर्णन करा. 15 ते 20 शब्दात वाक्यात वर्णन करा. पाठाचा मुद्दे येणार आहे. डोंबारी लोकांची भटकंती, जीवनाविषयी माहिती, ढोलक्याच्या तालावर केलेले खेळ, लक्षीला शुद्धीवर आणण्यासाठी कोंडिबाने केलेला खटाटोप आणि बंड्याने कोंडिबाचा घेतलेला निरोप. पाठातील संबोध येणार आहे. संसार, बोचकी, गाठोडे, लोखंड. पाठाचा तपशील आहे. ही एक भटक्या जीवनावर आधारित एक कथा असून आपली उपजीविका भागविण्यासाठी काही लोक भटकत असतात. अशा भटक्या लोकांच्या जीवनाचे चित्रण या पाठात केलेले आहे. मध्यवर्ती कल्पना आहे. भटक्या विमुक्तांच्या जीवनातील विदारक दुःखाचे चित्रण या पाठात केलेले आहे. पुढचा भाग पाहूया. कवितेतील निसर्ग कविता पाहूया. निसर्ग संरचनेतील स्थान आणि आशय. निसर्ग कविता. उपघटक आहे. आला अश्विन, अश्विन. नवीन शब्द आहे. साच, स्निग्ध,
गंधगार तरारणे उपवन. म्हणी व वाक्प्रचार आहे न्हाऊन निघणे, मन भरून येणे. व्याकरण आहे अर्थालंकार, उपमा. लेखन आणि भाषण. अश्विन महिन्यातील एक सकाळ या विषयावर वर्णनात्मक परिच्छेद लिहा. आणि दुसरा आहे निसर्ग कवितांचे पाठांतर करा. मुद्दे. कवितेचे मुद्दे पाहूया. आला अश्विन पिऊन आला, अश्विन न्हाऊन आला, अश्विन तान आला, अश्विन तोरण आला, अश्विन नक्षत्रानं आला, अश्विन गाणं. संबोध. धुक, साज, ऊन, रान, वन, रंग, गाण, तोरण, सीमा. कवितेचा तपशील पाहूया. ही एक निसर्ग कविता आहे. या कवितेमध्ये अश्विन महिन्याचे वर्णन केलेले आहे व यातून अश्विन महिन्यामुळे कवयित्रीला झालेला आनंद या कवितेत व्यक्त झालेला आहे. मध्यवर्ती कल्पना. या कवितेत धनधान्यांनी समृद्ध असणाऱ्या अश्विनातील निसर्गाचे वर्णन कवयित्रीने केले आहे. तसेच या अश्विन महिन्यात मऊ धुके, दवाचे साज, केसरी ऊन व रानावनांचे अतिशय उत्कृष्ट वर्णन केलेले आहे व रंग व गंधाने ते न्हाऊन निघालेले आहे असे त्या म्हणत आहेत. दुसरी निसर्ग कविता आहे माणूस. यामध्ये उद्दिष्ट आहे ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य, प्रकटीकरण, अभिव्यक्ती. नवीन शब्द आहेत युगे युगे, पायदळी, सुरासूर, पाताळी, ज्ञात. म्हणी आणि वाक्प्रचार आहे गरुड झेप घेणे, पायदळी तुडवणे, दिगंताचा प्रवासी असणे, युगे युगे. लेखन आणि भाषण. या कवितेतील विज्ञान युगातील माणूस या विषयावर एक छोटासा निबंध लिहा किंवा विज्ञान शाप की वरदान या विषयावर निबंध लिहा. कवितेचे मुद्दे आहेत प्रवासी मी घाट झेप, गरुडाची थांबती, चंद्र सूर्य पाताळी, वारा करीन स्वतःशी जे जे हात. संबोध येणार आहे झेप, वाट, युती, गुलाम, सुख, माळ, शस्त्र, ग्रह, प्रेम. कवितेचा तपशील आहे. ही कविता एक निसर्ग कविता असून यात निसर्ग व विज्ञान यांना जोडणारा दुवा म्हणजे माणूस व या माणसाला काय काय करायचे आहे याचे वर्णन केलेले आहे. या कवितेचा मध्यवर्ती कल्पना आहे विज्ञानाच्या बळावर माणूस कितीही गोष्ट साध्य करू शकतो व सुख दुःख यावर मार्ग काढून अज्ञाताकडून ज्ञाताकडे जाण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यानंतर संरचनेतील स्थान आणि आशय. यामध्ये घटक. व्याकरण पाहूया. उपघटक आहे समास व त्यांचे प्रकार. मुद्दे आहेत विविध उदाहरणे, स्पष्टीकरणे, व्याख्या, समास. संज्ञा आहे विभक्ती, प्रत्यय, जोड, शब्द. समासाचे प्रकार अव्ययी भाव. दुसरा आहे तत्पुरुष. तिसरा आहे द्वंद्व. तिसरा आहे बहुव्रीही उदाहरणे आमरण, आजन्म, प्रतिदिन इत्यादी. राजवाडा, तोंडपाठ, तांबडी माती, रामकृष्ण, पापपुण्य, भाजी भाकरी, नीलकंठ, लक्ष्मीकांत, गजानन इत्यादी. संबोध. मरेपर्यंत जन्मापासून दररोज वाडा, माती, पापपुण्य, भाजी, कंठ. तपशील. दिलेल्या उदाहरणातील समास ओळखले. हे अनेक शब्द एकत्र करताना त्यातील महत्त्वाचे शब्द ठेवून त्या इतर संबोधदर्शक किरकोळ शब्द गाळून जो एक संयुक्त किंवा जोड शब्द तयार होतो त्यास समास म्हणतात. व्याकरणाचा संबोध आहे जेव्हा दोन शब्द एकमेकांशेजारी येतात तेव्हा त्यांच्यातील विभक्तीचे प्रत्यय किंवा त्यांचा संबोध इतर दाखविणारे इतर शब्द गाळून त्यांचा एक जोडशब्द बनतो त्यास समास म्हणतात. शब्दांची काटकसर करून छोटे व सुटसुटीत असा शब्दांचा संक्षेप करतो त्यात समास असे म्हणतात. व्याकरणाचा मध्यवर्ती कल्पना आहे समासामधील प्रकारांच्या उदाहरणांच्या शब्दातील इतर शब्द गाळले जातात व त्याचा एक सुटसुटीत असा शब्द तयार होतो त्यालाच आपण समास असे म्हणतो. उदाहरणार्थ नीलकंठ. निळा आहे ज्याचा कंठ असा तो शंकर. उदाहरणार्थ गजानन. गजासारखे आहे आनन त्याचे तो गणपती. घटक पाहूया. आत्मवृत्तपर पाठ.
उपघटक आहे सीमेवरील मनोगत, सीमेवरील सैनिकाचे मनोगत, इयत्ता आहे 9वी. आशयातील घटक, नवीन शब्द, मनोगत, सीमा, तोफांचा मारा, शस्त्रसंबंधी, एकतर्फी शस्त्रसंधी, युद्ध, दहशतवादी, पहारा, बेहतर, जवान, भारत, भूमी इत्यादी. दुसरा म्हणी वाक्प्रचार, खडा पहारा, वीरमरण, जिंकू किंवा मरू, बेडाचे जगणे. वाङ्मय प्रकार आहे आत्मनिवेदन, सीमेवरील सैनिकाने युद्धावरील प्रसंगाचे केलेले वर्णन. तपशील, शिकवण, मध्यवर्ती कल्पना, कडाक्याची थंडी, उंच बर्फाची अधित, हिमालयातील शिखरे, सैनिकी शिस्त, खडा पहारा, हल्ला, तोफांचा मारा, जिंकू किंवा मरू ही जिद्द, भारतभूमीसाठी, तिच्या रक्षणासाठी सीमेवरील जवान आपल्या पाठीमागचा विचार न करता देशासाठी स्वतःचे सर्वस्व अर्पण करणाऱ्या वीर जवानांचे मनोगत प्रस्तुत निबंधात व्यक्त केलेले आहे. वृत्ती, देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची वृत्ती. पुढचा घटक पाहूया, अलंकार. ह्याच्यामध्ये उपघटक आहे अर्थालंकार, रूपक अलंकार. इयत्ता 9वीसाठी हा आहे. आशयातील घटक आहे संज्ञा, कठीण शब्द, रूपक, वृष्टी, अमृत, मुखचंद्रमा, तृण, हरित. संबोध आहे अलंकार, रूपक, उपमेय, उपमान. वाङ्मय प्रकार आहे व्याकरण, अर्थालंकार, रूपक अलंकार. तपशील आहे अलंकारामुळे जसे सौंदर्य अधिक खुलून दिसते त्याचप्रमाणे भाषेचे सौंदर्य अलंकारामुळे वाढते. तथ्य किंवा तत्व, उपमेय, उपमान यात एकरूपता असते. व्याख्या, नियम, सूत्रे, सिद्धांत. उपमेय, उपमान यात एकरूपता असते, ती भिन्न नसतात तेव्हा रूपक अलंकार होतो. 7वा आहे गुणधर्म, कार्यकारण भाव. यामध्ये रूपक हा अर्थालंकार आहे. उपमेय, उपमान यांच्यामध्ये अधिक साम्य असल्यामुळे दोहोत भेद नाहीच असे मानून जेव्हा वर्णन केले जाते. घटक, कथा. उपघटक, दाद, नागनाथ कोत्तापले, इयत्ता 11वी. यामध्ये संरचनेतील स्थान व आशय. कथा, ग्रामीण कथा. उपघटक आहे दाद, नागनाथ कोत्तापल्ले. नवीन शब्द आहे लुबू, लुबू, कोवळी, लस्स, धिप्पाड, तीक्ष्ण, कुपाट्या, ढसाढसा, उद्विग्न, हतबलसा, हस्तक्षेप, दीनवाणा, गोंगाट, उत्साह, आश्चर्य, जल्लोष. म्हणी व वाक्प्रचार आहे सहानुभूती वाटणे, कणव वाटणे, शरम वाटणे. लेखन आणि भाषण. यामध्ये रक्त आणि पाऊस हे कथासंग्रह मिळवून वाचा. मुद्दे, डोंगराचे वर्णन, 15-20 माणसाचे आगमन, शेळीला मारल्याचे दुःख, सरपंचाकडे न्याय मागण्यास जातो, पाटलाबद्दल सहानुभूती, गावकऱ्यांची सभा, लेखकाला दाद न मिळणे. संबोध, फुले, उन्ह, शोभा, लग्न. पाठाचा तपशील. दाद या पाठामध्ये वर्तमान न्याय व्यवस्थेतल्या दोषांवर नेमकेपणाने बोट ठेवते. त्याचबरोबर ग्रामीण जीवनातील सरंजामशाही वातावरण, अंधश्रद्धा आणि विषमता या बाबी न्यायाची अपेक्षा व्यक्त करणाऱ्या अंकुराला कशा दडवून टाकतात ह्याचे चित्रण केलेले आहे. पाठातील कल्पना, मध्यवर्ती कल्पना पाहूया. दाद या पाठामध्ये लेखकाची एक आवडती शेळी असते आणि 15-20 लोक त्या शेळीला डोंगराच्या पलीकडे नेऊन भाजून खातात आणि त्याची दाद मागण्यासाठी तो सरपंचाकडे जातो. तर त्याला तेथे न्याय मिळत नाही आणि त्यामुळे तो बकरीची समाधी बांधतो आणि त्याची रोज पूजा करतो आणि सभेमध्ये त्याला न्याय मिळत नाही आणि शेवटी तो वेडा होऊन मरून जातो. याचे वर्णन या दाद पाठात केलेले आहे. त्यानंतर पुढे आहे समास. यामध्ये उपघटक आहे समास व त्याचे प्रकार. संज्ञा आहे व्यवहार, काटकसर, शब्दवर्ण, जोडशब्द, समास. तत्वे आहेत बटाटे घालून केलेला वडा. तपशील,
मनुष्य बोलण्याच्या बाबतीत शब्दांची काटकसर करतो. बोलण्याच्या ओघात जवळ येणाऱ्या वर्णात शब्दातील वर्ण एकमेकात मिसळून काटकसरच न करता केव्हा केव्हा काही शब्द गाळून सुटसुटीत असे जोड शब्द बनवितो, त्याला समास असे म्हणतात. उदाहरणार्थ बटाटेवडा. मध्यवर्ती कल्पना आहे. मनुष्य बोलत असताना दोन शब्दातील काही शब्द गाळून सुटसुटीत असे जोडशब्द बनवितो, त्याला समास असे म्हणतात. यामध्ये कर्मधारय समास पाहूया. यामध्ये तत्पुरुष समास, पदे, विभक्ती, प्रथमा, महादेव. महान असा देव यामध्ये प्रथमा. ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा त्यास कर्मधारय असे म्हणतात. उदाहरणार्थ महादेव. कर्मधारय समासातील दोन्ही पदे विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात. त्यामध्ये विभक्तीचे तत्पुरुष पाहूया. तत्पुरुष समास विभक्ती शब्द, योगी अव्यय, पदे, विभक्ती, तत्पुरुष. राजाचा वाडा. ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ शब्द व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष म्हणतात. उदाहरणार्थ राजवाडा. या समासाचा विग्रह करताना एका पदाचा दुसऱ्या पदाशी असलेला संबंध ज्या विभक्ती प्रत्ययाने दाखविला जातो त्यास विभक्तीचे नाव त्या समासाला दिलेले आहे. मध्यम पदलोपी समास. यामध्ये सामासिक शब्द पद लोप मध्यम पदलोपी समास. साखर घालून केलेला भात. काही सामासिक शब्दातील पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखविणारी मधली काही पदे लोप करावी लागतात म्हणून या समासाला मध्यम पदलोपी समास असे म्हणतात. उदाहरणार्थ साखरभात. मध्यम पदलोपी समासात पहिल्या व दुसऱ्या पदातील संबंध दाखवणारी ही पदे लोप केलेली असतात. चौथा मुख्य मुद्दा पाहूया. आशय विश्लेषणाचे अध्यापकाच्या दृष्टीने महत्त्व. 1. अध्यापकाला आपण काय करणार आहोत याची नेमकी जाणीव होते. 2. अध्यापन विषयक स्वतःची म्हणजेच अध्यापकाची बोधात्मक संरचना सुस्पष्ट होऊन आशयाचे सखोल आकलन होते. 3. विद्यार्थ्यांच्या दर्जानुसार अध्यापन पद्धती निवडणे, ज्ञानाची प्रतिरूपे निवडणे आशय विश्लेषणामुळे अध्यापकाला शक्य होते. 4. आपण शिकवणार असलेल्या ज्ञानाचे नेमके स्वरूप शिक्षकाला समजते. 5. मूल्यमापनाच्या व मानसशास्त्रीय दृष्टीने आशय विश्लेषण करण्यामुळे विद्यार्थी कोणत्या स्वरूपाचे ज्ञान कोणत्या प्रकारे आत्मसात करणार याचा विचार अध्यापकास करता येतो व आपण शिकवणार असलेल्या ज्ञानाचे स्वरूप काय आहे हे शिक्षकास समजते. पाठाचा सारांश पाहूया. एखाद्या विषयाच्या विशिष्ट हेतूने संकलित केलेल्या माहितीचे उपघटकामध्ये पृथक्करण करणे म्हणजे आशय विश्लेषण होय. या घटकातील प्रत्येक पाठ हा उपघटक असतो. तो समजून घेण्यासाठी त्याचे पृथक्करण करणे आवश्यक असते. त्यालाच आशय विश्लेषण असे म्हणतात. त्या घटकातील पाठातील संबोध, संकल्पना, तत्त्वे, नियम म्हणजेच नवीन शब्द, वाक्प्रचार, म्हणी, तपशील, सूत्रे, तथ्ये यांचा शोध घेणे आशय विश्लेषणात अपेक्षित असते. भाषेच्या विविध अंगानुसार आशय विश्लेषणात फरक पडतो. उदाहरणार्थ गद्य, पद्य, व्याकरण, लेखन इत्यादी. आशय विश्लेषणामुळे आशयाचा सूक्ष्म अभ्यास होतो. आशय व उद्दिष्टे यांचा संबंध प्रस्थापित करता येतो. अध्यापन पद्धती निश्चित करता येते. अध्यापनाची साधने निश्चित करता येते. मूल्यमापनाची साधने निश्चित करता येते. त्याचबरोबर कोणत्याही घटकाचे 3 प्रकारे आशय विश्लेषण करता येते. ते प्रकार म्हणजे 1. डेव्हिस तंत्र ज्यामध्ये मुद्दे उपमुद्द्यानुसार आशय विश्लेषण केले जाते. 2. मूल्यमापन तंत्रानुसार आशय विश्लेषण. 3. मानसशास्त्रीय दृष्ट्या आशय विश्लेषण. या तिन्ही दृष्टीने विश्लेषण केले तरीही त्यातून प्राप्त विश्लेषणात साम्यच असते. फक्त फरक एवढाच की डेव्हिस व मूल्यमापन तंत्र हे अध्यापनाच्या दृष्टीने उपयुक्त आहे तर मानसशास्त्रीय विश्लेषण हे विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करून कार्य करतो. थोडक्यात म्हणजे काय, पाठ्यपुस्तकातील आशय मुलांच्या सुमारे जसाच्या तसा न मांडता शिक्षकाने त्यावर सांगोपांग विचार करून संस्करण करावे लागते. हे संस्करण
करावायचे तर शिक्षकाला काय करावायचे याचे सखोल आकलन प्राप्त असले पाहिजे. त्यासाठी आशय विश्लेषण ही प्रक्रिया महत्त्वाची ठरते. मूल्यमापन तंत्राच्या दृष्टीने आशय विश्लेषण केल्यास संज्ञा, संबोध, तत्त्वे, नियम, व्याख्या, सूत्रे, घटना, अनुमान, सामान्यीकरणे इत्यादी समजतात. मानसशास्त्रीय किंवा बोधात्मक दृष्टीने आशय विश्लेषणात विद्यार्थी कोणत्या स्वरूपाचे ज्ञान कोणत्या प्रकारे आत्मसात करणार याचा विचार करता येतो व आपण शिकवणार असलेले स्वरूप काय हे समजते. एक उत्तम शिक्षक म्हणून आपण त्या दोन्हींचा एकत्रित विचार करून आपल्या घटकाचे आशय विश्लेषण करावयास हवे. त्यासाठी हा घटक आपणास निश्चितच उपयोगी पडेल. पाठातील आलेले काही पारिभाषिक शब्द आहेत. त्यामध्ये आशय, कंटेंट, आशय विश्लेषण, कंटेंट ॲनालायसिस, बोधात्मक, मानसशास्त्रीय, निर्देशनात्मक, कार्यात्मक, संकलनात्मक, रूपबद्ध, संकल्पना, मानसशास्त्रीय प्रतिमा, अर्थपूर्ण शाब्दिक जाण, कार्यकारण भाव, एकत्रित दृष्टिकोन, नियम, सामान्यीकरण आलेले आहे. धन्यवाद.